हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मायडीची शुभीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत छान अशी रेसिपी बघणार आहोत। आता मस्त थंडी सुरू आहे आणि व्हेजिटेबल्स पण खूप बाजारात छान मिळतात। सो आज आपण बघणार आहोत व्हेजिटेबल कटलेट। किती कलरफुल दिसतात हे सगळे व्हेजिटेबल तुम्ही बघू शकता। चला मग आपण बघूया काय काय साहित्य यासाठी घेतले आम्ही। इथे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत, इथे कोथिंबीर घेतलेली आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, फरसबी, गाजर, शिमला मिरची, मटार आणि 2-3 छोटे साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे। आणि हे ब्रेड क्रम्स आहे, हे आम्ही ब्रेड क्रम्स तयार करून घेतले आहेत। कोणी कोणी रेडीमेड असतं ते पण यूज करतात, पण आम्ही घरी तयार केले। जर तुम्हाला ह्याची रेसिपी बघायची असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता की। आणि हे ते हा मैदा आहे आणि हे कॉर्नफ्लॉवर आहे। चला तर मग आपण फर्स्ट थोडंसं तेल टाकलेलं आहे, कढईमध्ये गरम करायला ठेवली होती कढई। हे बघा, तर त्याच्यामध्ये मटार आपण टाकणार आहोत। त्याच्यामध्ये पाणी होतं मटार धुतल्यानंतर, त्याच्यामुळे ते जरा आवाज आला त्याचा। हे सगळे व्हेजिटेबल्स आहेत, थोडे थोडे भाजायचे आहेत, नाही भाजले तरी चालतात पण आम्ही भाजून घेतोय, भाजून अजून छान लागतात ते। त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकलेलं आहे कारण की ते मटारला चांगलं लागतं। मटारमध्ये आपण कॉर्न टाकतोय कारण की हे थोडंसं दरदरीत मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, म्हणून आपण याच्यात मिक्स केलं आहे कॉर्न। हे बघा, आपले 2 मिनिटं हे भाजलेले आहेत। आता आपण हे काढून घेऊया। तुम्ही उकडून पण घेऊ शकता, पण आम्ही इथे भाजून घेतलेले आहेत। इथे आपण ह्या भाज्या सगळ्या भाजून घेतल्यानंतर थोड्या दरदरीत वाटून घेतलेल्या आहेत। ही मटार आणि कॉर्न आहे, हे गाजर नाही वाटलेलं आहे, फक्त मटार आणि कॉर्न आपण दरदरीत वाटून घेतलेलं आहे। 2-2, 3-3 मिनिटं ह्या भाज्या सगळ्या भाजून घेतल्या। आता याच्यामध्ये आपण आता जिरा पावडर 1 चमचा टाकली आणि धना पावडर 1 चमचा टाकायची आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत, पण मिक्स करताना ह्या सगळ्या भाज्या थंड पाहिजेत, नाहीतर तुमचं गरम असताना तुम्ही मिक्स केलं तर त्याला पाणी सुटणार। सो हे सगळं थंड होऊन द्यायचं। आपण आता मिक्स करून घेऊ, आमचं थंड झालेलं आहे मिश्रण। आणि हे आलं, कोथिंबीर, मिरचीचं आपण लसूण ह्याचं वाटून घेतलेलं आहे। बाकी या सगळ्या भाज्या अख्खेच ठेवलेल्या आहेत। बटाटा आता याच्यात आपण किसून घेणार आहोत। हे आता बटाटा आपण मिक्स करून घेतला, ह्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकलं आपण। आता हे सगळे आपण मिक्स करून घेणार हाताने। हे मिक्स करताना जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं हे मिश्रण जरा पाणी सुटल्यासारखं झालं आहे, सो त्याच्यामध्ये तुम्ही एक वस्तू ॲड करू शकता की पोहे असतात आपले खायचे, त्याची पावडर करून तुम्ही याच्यात ॲड करू शकता, मग ते बाइंडिंग व्यवस्थित येईल। जर ते जरासं पातळ ओलसर वाटत असेल तर, नाहीतर काही गरज नाही आहे। आमचा बटाटा थोडा जास्त शिजल्यामुळे थोडं वाटत होतं आम्हाला सारण जरा ओलसर वाटतं, म्हणून आम्ही इथे पोह्याची पावडर टाकलेली आहे, इथे 2 टेबलस्पून। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। जर तुमच्याकडे पोह्याची ही पावडर केलेली नसेल तर तुम्ही ब्रेड क्रम्स हे केलेले आहे ते पण त्याच्यात टाकू शकता, नाहीतर कॉर्नफ्लॉवर पण ॲड करू शकता। आता याची टेस्ट बघूया आपण, व्यवस्थित आहे का तिखट, मीठ वगैरे, आणि नसेल तर तुम्ही मीठ वगैरे ॲड करू शकता याच्यामध्ये। हे बघा, आपलं सारण आता किती कोरडं वाटत असेल तुम्हाला। ही खूप महत्त्वाची टीप होती याच्यामध्ये, पोह्याचे पावडर करून याच्यात टाकल्यावरती सारण तुमचं पूर्ण सुक्कं होतं। हे बघा, आता याचे तुम्ही
जर तुम्हाला कसे शेप द्यायचे आहेत कटलेटचे तसे तुम्ही देऊ शकता. गोल करू शकता, असे लांबट करू शकता किंवा तुमच्याकडे मोल्ड असतील हार्ट शेपचे वगैरे तसे करू शकता. कारण की लहान मुलांना असं वेगवेगळं शेपचे तुम्ही दिले करून तर त्यांना खायला पण छान वाटतं. सो आपण ह्याचे आकार देऊन घेऊया. हे बघा, जसे पाहिजे तसे आपण आकार देऊ शकतो. हा आम्ही लांबट केलेला आहे कटलेट असा. आता याला ना मम्मी हार्ट शेप देत आहेत. बघूया जमतोय का. कोणाकोणाकडे मोल्ड असतात त्याने तुम्ही देऊ शकता. जर कोणाकडे नसतील मोल्ड तर तुम्ही असा पण ट्राय करू शकता. हे बघा, हे बघा, छान आपला हार्ट झालेला आहे रेडी. असे पण तुम्ही आकार देऊ शकता. चला मग आपण सगळे असे वेगवेगळ्या आकाराचे बनवून घेऊया. हे बघा, आपले कटलेट हे रोल करून रेडी आहेत. सो आता आपण ह्या फ्राय करण्यासाठी एक स्टेप करणार आहोत मध्ये. त्याच्यासाठी आपण स्लरी बनवून घेणार आहोत. त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते बघा. तीन टेबलस्पून आपण मैदा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून त्याच्यात आपण कॉर्नफ्लोअर टाकणार आहोत. एक टेबलस्पून कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे. चवीपुरतं मीठ, आणि थोडीशी काळी मिरीची पावडर टाकायची आहे. आता हे आपण पातळ याचं मिश्रण करून घेणार आहोत. हे बघा, आपली स्लरी अशी एवढी पातळ झालेली आहे. आता आपण हे कटलेट जे केलेत आपण ते पहिले मैद्यामध्ये घोळवायचे, मग स्लरीमध्ये घोळवायचे आणि मग ब्रेड क्रम्समध्ये. कारण की जर मैद्यामध्ये तुम्ही घोळवले ना त्याच्यात जे मॉइश्चर असतं ह्याच्यामध्ये जो ओलावा असतो तो सुकण्यास असा मदत होते. हे बघा, असं मैद्यामध्ये घोळवायचं, मग या स्लरीमध्ये टाकायचं. ब्रेड क्रम्स त्याच्यावरतून टाकायचे. असं छानपैकी. खूप छान आहे ही रेसिपी. जर तुमची मुलं व्हेजिटेबल खायला कंटाळा करत असतील तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, त्यांना खूप आवडेल. आता आपण तेल कढई ठेवली आहे गरम करायला. त्याच्यामध्ये हे असे रोल करून ठेवलेले आपण टाकायचे. हे आपण रोल असे पण करून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला पाहिजेत खायचे असतील तेव्हा आपण फ्राय करून खाऊ शकतो. त्याला काहीच होत नाही. हे बघा, 2 दिवस हे तुमचे फ्रीजमध्ये चांगले राहू शकतात कटलेट, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा गरम गरम तुम्ही फ्राय करू शकता. हे सगळे कटलेट आपण असे ब्रेड क्रम्समध्ये घोळवून ठेवणार आहोत आणि नंतर एकदाच फ्राय करूया. हे बघा, आपले हे ब्रेड क्रम्स लावून रेडी आहेत हे सगळे. सो आता आपण तळून घेऊया. इथे तेल गरम केलं आहे, आपण तापायला ठेवलं आहे कढई. तेल तापलं आहे का चेक करूया. आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण एक एक कटलेट सोडूया.
ही रेसिपी तुम्ही हळदी कुंकवासाठी पण करू शकता। जर तुम्हाला त्या दिवशी वेळ नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी बनवून ठेवून आणि त्या दिवशी जेव्हा लेडीज येणार तुमच्याकडे हळदी कुंकवासाठी तेव्हा तुम्ही फ्राय करून देऊ शकता। मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत आपण हे कटलेट भाजून घेणार आहोत। इतका खमंग वास सुटलेला आहे। मस्त असं छान ब्राऊन कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। आता आपण हे एक एक करून असे काढून घेणार आहोत। हे बघा आपले कटलेट छानपैकी रेडी आहेत। वेगवेगळ्या शेपचे असे तुम्ही बघू शकता। इतके क्रिस्पी झालेत हे कटलेट। हे कुरकुरीत आपले व्हेजिटेबल कटलेट रेडी आहेत। तुम्ही हे सॉस बरोबर खाऊ शकता आणि दह्याबरोबर पण खाऊ शकता किंवा असे सुद्धा खाऊ शकता। खूप छान लागतात हे आणि खूप हेल्दी आहेत। सो चला तर मग कशी वाटली ही रेसिपी आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन टेक केअर, बाय।